हे गावरान आंब्याचं झाड आहे. साखळीची जत्रा ज्यावेळेस होती ना, तर त्यावेळेस ही चूल दाखवली होती मी. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि शुभ सकाळ. जवळजवळ आत्ताचे 9:30 झालेले आहेत सकाळचे. आणि आज आपण निघालेलो आहोत माझ्या गावी चिखली या ठिकाणी आजी आजोबांना भेटण्यासाठी. जवळजवळ 1-1.5 महिना झाला आहे गेलो नाही. साखळी देवीच्या यात्रेला गेलो होतो, त्यानंतर आत्तापर्यंत 1-1.5 महिना झाला आहेच गेलो नाही आहे. आणि मग आज शेतामध्ये थोडेसे कामं पण आहेत, कांद्याचं भरणंही करायचं आहे. तिथे गेल्यानंतर आता शेती म्हणलं की थोडं काही ना काही कामं निघतच राहतात. बघूया तिथे गेल्यानंतर. आणि आजी आजोबांना सांगितलेलं नाही की मी आज येतो आहे म्हणून. सरप्राईजच आहे थोडक्यात एक प्रकारचं हे. बघूया त्यांच्या तोंडावर स्माईल कशी येते मला बघून. शेवटी कोणतेही आजी आजोबा असू द्यात, आनंद तर होतोच त्यांना नातवंड बघून. आता हे मम्मीचं थोडंसं चाललं आहे इथं काम. काल आपण गांडूळ खत वगैरे घालून घेतलं ना, तर ते पानं जे होते उन्हाने करपलेले, मम्मी ते काढून घेते. झालं? चालतंय मग, चला आता निघूयात आणि भेटूयात गावाकडेच. तर आजोबांना आहे ना श्रीखंड आवडतं खूप, तर श्रीखंड घेतला आपण. हा रस्ता आमच्या रानातल्या घराकडे जातो. हा, नाही नाही, काय करता? हा, जायचंय. उद्या जाईन मग सकाळ. हा, नको नको होती त्या दिवशी लग्नाला गेलो ना, फार नको नकोच झाली. हा का, काय कर, कशाला? पप्पा आणलेत कांदावर. तर चला मित्रांनो, आता कपडे चेंज करून घेऊ आणि बघू बाकीचे कामं. आता आहे ना, आजीला माहीत नाही आहे की मी आलेलो आहे. आणि ती काय करते आता, कांद्याचं जे बी असतं तयार करण्यासाठी, तर ते गॉड जे लावलेलं आहे ना, तर त्याला पाणी देते. ते बघा तिकडं आहे. तिने ओळखलंच नाही मला आणखीन. बघा ना, एवढं वय आहे तरी पण आजी आणखीन पण काम करायला हे घाबरत नाही, म्हणजे खंबीर आहे आणखीन. काय करते? हा, नाही मी एकटाच आलो. हां, राहू दे, मी करतो आता, जातो. हा, वरच्या कांद्याला द्यायचं होतं पाणी. अरे वरच्या कांद्याला वाटलं की मी घेईन. बर, चाल. याच्या खुरपून त्याला खत टाकलं. काय तास 2 तास चल मग ह्याला का? हा, अरे कालच झालं असतं. खालची एक मोटर चालू होती, एक मोटर बंद होती. मस्त भाऊने पाण्यात बसून घेतलं होतं. जा मग तू, मी करतो मग. कालून काय करू? मी खाईन अंड्याची पोळी. श्रीखंड आणलंय. मग काय नाही करते चपाती, कालून नाही करते काही. हा, छोट चपाती करते मग. बरं बरं, चालेल. तर आजीने ना हे सगळं खुरपून काढलंय आणि खत टाकलंय बोलली त्याला. तर त्याच्यामुळे ना सुकायला लागलेलं आहे. आणि उन्हाळा पण खूप कडक आहे, तर मग पाणी देणं खूप गरजेचं आहे. हे बघा, आता लाईट पण गेली. गावाकडे आल्यानंतर आहे ना, हाच मोठा मेजर इश्यू असतो. म्हणजे आत्ता कुठं चालू केली होती, एक सरी भरत आली, परत लाईट गेली. आता परत खाली जायचं, ओढ्याच्या तिथं आपले बोर आहेत, मोटर चालू करायची आणि परत वर यायचं, थोडं भरत येईल, परत लाईट जाणार. ओढ्याजवळ आलेलो आहे आणि हे आपले आहेत बोर, म्हणजे त्याच्या डिपी आहेत, त्या छोट्या छोट्या स्टार्टर आहेत.
तर आता चालू करायचं आहे आणि आपला शेट पण आलेला आहे सोबत. चालू झाली. लाईटीचं उन्हाळ्यात खूपच अवघड आहे बाबा. ओके, तर चला मग परत वरती जाऊ. आणि म्हणजे आता दिवसातून दाखवलंच मी तुम्हाला किती वेळा खाली वर यावं लागतं आहे ओढ्याला आणि किती टाईमपास होतो. म्हणजे उन्हाळ्यात भरणं करणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे. थंडीत नाही जात बरं का एवढी लाईट, पण लोड शेडिंग उन्हाळ्यामध्ये जास्त वाढतं ना. आणि जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांच्या मोटर सोबत चालू असतात, तर त्याच्यामुळं खूप लोड येतो आणि बऱ्याच वेळा ट्रिप पडती आणि लाईटही जाते. आता ना आपल्या ह्या 2 सऱ्या तर भरलेल्या आहेत. आपण आता ह्या सरीवर वारं लावून घेऊ. तर जवळजवळ आहे ना आता 5 वाजेपर्यंत लाईट आहे. आणि मला तरी असं वाटतं आणखीन आहे ना 6 ते 7 वेळेस मोटर चालू बंद करायला जावं लागणार. म्हणजे चालू करायला, बंद करायला तर नाही. बंद करायला वरचा देव बसलेला आहे, तर तो ॲटोमॅटिक लोड शेड झाला, त्याला लोड आला की तो बंद करतो. काय तर मित्रांनो, आता आजी चपात्या करून घेते आणि स्वयंपाक झाला की मग आपल्याला जेवायचं आहे आणि भरणं पण चालू आहे. हे चिक्कू खराब झाले का? चिक्कू हा ते खराबच झाली मग दिली टाकून. कोंबड्यांना टाकायचे. मग मी आलो पाणी लावू ना. हा या मी आता करते. हां वाटेल सारे होते. हां हां. मित्रांनो, तुमची आजी करते का असा स्वयंपाक? जवळजवळ आजीचं वय ना आता 70च्या पुढं गेलेलं आहे, पण तरी पण हिंमत बघा ना तिची. आता मग अशी असरी लावलेलं आहे, जवळजवळ 10 मिनटं झालेली आहेत आणि पूर्ण कडेपर्यंत गेली भरलेली आहे. आता आपण दुसऱ्या सरीवर वारं लावून देऊ. बघा आत्ताच आलो मी आणि जवळजवळ 15-20 मिनटं झालेले आहेत मोटर चालू करून आणि पुन्हा एकदा लाईट गेलेली आहे. तर परत एकदा जायचं आहे ओढ्याला खाली, बोर चालू करायचं आणि परत एकदा वर यायचं. आता ही दुसरी वेळ आहे मोटर बंद व्हायची म्हणजे लाईट जायची. दुसऱ्या वेळेस पण परत एकदा मोटर चालू केली आहे आणि आता पुन्हा एकदा वरती चाललो आहे. जवळजवळ आहे ना हा चढ उतार करूनच आहे ना उन्हाळ्यामध्ये नको होते. हे गावरान आंब्याचं झाड आहे. इतक्या कार्य लागलेत ना, म्हणजे जेव्हापासून हा आंबा मोठा होत आला आहे तेव्हापासून आत्तापर्यंत मला असं वाटतं पहिल्यांदाच एवढं कायरे लागलेलं आहे त्याला. भरगच्च कायरे आहेत यावर्षी, भरपूर कायरे भेटणार आहेत. आणि आपला जो केशर आंबा होता म्हणजे त्याला आहे ना 2-2.5 वर्षापासून बिरूड लागला होता. एक किडा असतो, तो काय करतो आंब्याची आहे ना साल खातो आपण अशी येड्यावरती. तर त्याच्यामुळे ते झाड मरून गेलं. मागच्या वर्षी आपण त्याला कट पण केलं, कधीतरी दाखवलं मी ते. आम्हाला वाटलं होतं की फुटल ते, पण ते काही फुटलं नाही. तर आता हा एकमेव आंबा राहिलेला आहे. म्हणजे हे 2 आहेत आणि दोघांचे मिळून भरपूर कायरे आहेत. आता हा जो आंबा आहे ना तो म्हणजे असं वाटतं की खूप आंबट असेल की काय, पण पिकल्यानंतर इतका गोड लागतो ना की म्हणजे साखरेसारखाच गोड आहे खूपच. आपण ज्यावेळेस आंबे उतरू ना तर त्यावेळेस नक्की दाखवून मी तुम्हाला. लय होईन. हां बस मला नाही लय खारट आवडत. हा ना, लय खारट म्हणलं नको होते. बाहेरच करायचं. तर आता आहे ना आजी माझ्यासाठी अंड्याची पोळी तळून देते मला. तर अंडे 2 फोडायचेत आणि चाललं आहे आता चुलीवरच करणार आहे आपण. ही आपली गावाकडची चूल. साखळीची जत्रा ज्यावेळेस होती ना तर त्यावेळेस ही चूल दाखवली होती मी. इथं आजी आणि मम्मी असं सगळ्यांचा स्वयंपाक चालला होता आणि सगळे एकत्र आले होते.
आता पोळी तर होईल आपली अंड्याची ऑमलेट म्हणू शकतो आपण. तर ते होईल आता आणि ते झालं की आता जेवायला बसायचं आहे. जाळ कमी कर आता, जळण नाही तर. हां तर चला मित्रांनो, सगळं जेवण तयार झालेलं आहे. आता आपण जेवण घेऊ. आजोबा श्रीखंडाचा, हा नाही पापड नको, मला नाही आवडत. श्रीखंडाचा डबा फोडून घेत आहेत. पण लागू ना, मस्त झाली अंड्याची पोळी. शेवटी चुलीवर केलेलं भाजीच लागतं. तर मित्रांनो, जेवण झालं आहे आणि लाईटीने जेवायला बसल्यानंतरच, म्हणजे ज्यावेळी जेवायला बसायचं होतं ना, त्याच्या आधी मोटर चालू करून आलो तो. परत एक झटका मारला आहे. आता मोटर चालू करून आलो, गाडी लावली आणि परत चाललो आहे आता. मित्रांनो, आता पाणी चालू आहे आपलं आणि जवळजवळ आता एक 7-8 सऱ्या झालेल्या आहेत कांद्याच्या कोटाच्या आणि आणखीन 8-9 सऱ्या राहिलेल्या आहेत. तर ते झालं की नंतर मग आपलं वरती शेत आहे थोडंसं, तर तिकडच्या कांद्याला पाणी लावायचं आहे. मस्त अशी हवा सुटलेली आहे आणि मी आता चाललो आहे. आजी धुणं धुत होती त्या बाऱ्यावर, आता मी चाललो आहे ते तिला धुणं इकडं आणून देतो आणि बघू पाण्याचं कसं करायचं. काय लाईट तर गेलेलं तर नाही ना, काय चेक करतो जाऊन. जवळजवळ ना सकाळी आल्यापासून फक्त एक 7 ते 8 सऱ्या झालेल्या आहेत. 8, 9, 10 आणि बाकीच्या 8, 9 बाकी आहेत. जवळजवळ आता तसं बघायला गेलं ना, हे क्षेत्र छोटं आहे आणि 2-2.5 तासाचं तरी काम होतं. पण लाईटीने आत्तापर्यंत 7-8 वेळेस झटका मारलेला आहे, 7-8 वेळेस गेलेली आहे. वेळ लागेल अजून. आता काय लाईट ना ना, लाईट जवळजवळ सकाळपासून 7-8 वेळेस गेली आहे. वरती ना, मला वाटलं होतं हे होऊन जाईन आज. आता एक काय करू मी तुरी एक बोट कसं होत्या म्हणजे हा ना, ते खत टाकून ठेवतं खोराक. हा का, म्हणलं तिकडची जर राहिली नाही ह्याच्यातली तर तिकडून फोडून भर. हा हा हा, आता दूर लावून इकडून तरी होऊन जाईल. आता जवळजवळ सगळ्या सऱ्या भरून झालेल्या आहेत. आजची आता शेवटची जी सरी आहे तर त्याला 12 दिलं आहे आपण मागाशी. आता ही भरली की तिथला 12 जे आहे आपलं त्याचा कॉक फिरवायचा आणि दुसऱ्या रानामध्ये चालू करायचं आहे. जवळजवळ 10:30 वाजल्यापासून तर 3:30 वाजेपर्यंत, म्हणजे फक्त 1-1.5 तासाचं काम आहे आपलं. पण लाईटीने जवळजवळ आत्तापर्यंत 12 वेळेस लाईट गेली आहे मी आल्यापासून, तर त्यामुळं बराचसा वेळ गेलेला आहे आपला. 1-1.5 तासाचं काम एक जवळजवळ 7 ते 8 तास गेलेले आहेत, म्हणजे 6-7 तास तरी म्हणू शकतो आपण. बघा मग, शेती सोपी नाही.
तर आता कांद्याला पाणी देऊन झालेलं आहे. आता आपण निघालो आहे पठारावर, जिथं आपला गहू पेरलेला आहे आणि आता तो काढायला पण आलेला आहे. तर जाऊन बघूयात. आणखीन आजोबा जसं बोलले की म्हणजे आजोबांना मी भाऊ बनतो. भाऊ म्हणले की आणखीन 1-1.5 आठवडा टाईम आहे. तर बघूयात किती तयार झालेला आहे गहू आणि काढायला आला आहे की नाही. चला मग. तर हा आहे आपला गहू. तर आपण नाही केलेला, हा वाट्याने दिलेला आहे. आणखीन 1.5-2 आठवडे तरी लागतील. येतो मग. हां, इथपर्यंत आलं आहे, आता थोडंच राहिलं ना. हां हां, येतो मग मी. चला मित्रांनो, कामं तर आवरलेले आहेत आणि आता नगरला निघायचं आहे. येऊ का भाऊ? हां, निघूयात आता. सगळे काम आवरलेत आणि आता परत जायचंय नगरला.